सतीश शहा आपल्यातून कायमचे निघून गेलेत. त्यांच्या जाण्याने फक्त हिंदी सिनेसृष्टीच नाही तर मालिका विश्वाने देखील एक उत्तम अभिनेता गमावला आहे. आज आम्ही त्यांच्याबद्दल काही खास गोष्टी आपल्याला सांगणार आहोत. पहिली गोष्ट म्हणजे सतीश शहा यांचा जन्म 25 जून 1951 रोजी मुंबईत झाला. ते मूळचे गुजरातच्या कच्छमधील मांडवी येथले आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे न्यू एस हायस्कूल व त्यानंतर सेंट झेवियर्स कॉलेजमधून त्यांनी शिक्षण घेतले. पुढे त्यांनी फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्येही प्रशिक्षण घेतले. तिसरी गोष्ट म्हणजे त्यांच्या करिअरची सुरुवात 1970च्या दशकात झाली. त्यांनी चित्रपट टीव्हीमध्ये विविध छोट्या भूमिका करत सुरुवात केली. 1983च्या चित्रपट जाने भी दो यारोमध्ये कमिशनर डिमेलोची भूमिका खूप लक्षात राहिली आणि या चित्रपटामुळे त्यांना मोठी ओळख मिळाली. टीव्हीवरील लोकप्रिय मालिका ये जो है जिंदगीमध्ये त्यांनी 55 वेगवेगळ्या भूमिका साकारल्या, ज्यामुळे ते घराघरात परिचित झाले. चौथी गोष्ट, त्यानंतर अनेक चित्रपटांमध्ये सहाय्यक, विनोदी व मध्यम भूमिका केल्या. दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, कल हो ना हो, मैं हूं ना व ओम शांती ओम यासारख्या चित्रपटांमध्ये ते झळकले. त्यांची सर्वात प्रसिद्ध भूमिका म्हणजे साराभाई वर्सेस साराभाईमधली इंद्रवन साराभाई. तुम्हाला ही मालिका आवडायची का? तुम्हाला इंद्रवन आठवतो का? हे कमेंटमध्ये नक्की सांगा. पाचवी बाब म्हणजे सतीश शहा यांनी डिझायनर आणि निर्माता मधू शहा यांच्याशी लग्न केले आहे. मधू यांना शहा यांनी 2दा प्रस्ताव दिला होता, पण सुरुवातीला नकार मिळाला. मग त्यांनी मधू यांच्या आईवडिलांशी भेटायचं ठरवलं. त्यांच्याशी ते बोलले. त्यानंतर मधू या लग्नासाठी तयार झाल्या. 1 महिन्यानंतर साखरपुडा झाला आणि लगेचच लग्न. 6वी बाब म्हणजे मधू आणि सतीश यांना मुलं नाहीत. 7वी गोष्ट म्हणजे त्यांच्या चित्रपटातील भूमिका. जाने भी दो यारो या चित्रपटामधील कमिशनर डिमेलोची भूमिका आणि मैं हूं नामधील भूमिका खूप गाजली. 8वी गोष्ट म्हणजे एकदा त्यांनी सांगितलेला त्यांचा चाहत्याबरोबरचा तो प्रसंग. त्यांच्या पत्नीला ऑपरेशनसाठी रुग्णालयात नेत असताना एका व्यक्तीने त्यांच्याजवळ येऊन विचारले, कौनसा जोक मारोगे? यावर त्यांनी असे सांगितले की त्या क्षणी त्या माणसाचा त्यांना खूप राग आला होता. त्याच्या 2 कानशिलात भडकवायची असे त्यांना वाटत होतं. 9वी गोष्ट म्हणजे लंडनच्या हेथ्रो एअरपोर्टमध्ये त्यांना वर्णभेदाचा अनुभव आला होता. विमानतळावरील कर्मचाऱ्यांनी त्यांची माफी देखील मागितली होती. त्यांचं मराठीतील योगदान म्हणायचं झालं तर त्यांनी अभिनेते दादा कोंडके यांच्यासोबत एका चित्रपटात काम केलं होतं. आगे की सोच या चित्रपटात सतीश शहा दादा कोंडके यांच्यासोबत झळकले होते. त्या व्यक्तिमत्वाचा अजून एक फार कोणालाही न माहीत असलेला पैलू म्हणजे ते उत्कृष्ट रायफल शूटर होते. त्यांनी या खेळात चांगले प्रावीण्य मिळवले होते. त्या क्षेत्रात असलेल्या लोकांना त्यांचा हा पैलू माहीत होता, मात्र बाकी लोकांना फारसा परिचित नव्हता. दुःखद बाब म्हणजे त्यांना उतार वयात किडनी संबंधित समस्यांनी ग्रासले. त्यामुळे वयाच्या 74व्या वर्षी ते आपल्याला सोडून कायमचे निघून गेले. विनोदी भूमिकेसाठी त्यांना विशेष ओळखले जायचे. त्यांचं टायमिंग, एक्सप्रेशन आणि संवाद हे त्यांच्या ताकदीचे भाग होते. ते हिरोच्या भूमिकेत नसले तरी साईड हिरोच्या भूमिकेमध्ये आपली छाप सोडायचे. साईड हिरो किंवा कॉमिक पात्रांमध्ये त्यांनी खूप प्रभावीपणे काम केले. तुम्हाला सतीश शहा यांची कोणती भूमिका, डायलॉग लक्षात आहे हे कमेंटमध्ये सांगा आणि SB मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.